नवरात्रीचे 9 दिवस आता संपले. दर दिवशी श्री स्वामी समर्थांनी भक्तांना वेगवेगळी रूपं दाखवली. कधी निरागस कन्या, कधी आई, कधी जगतजननी, कधी सुवर्णमयी देवी. अशी विविध रूपं पाहिल्यानंतर भक्तांचा तर विश्वास बसला की श्री स्वामी समर्थ म्हणजेच परब्रह्म आहेत, म्हणजेच आदिमाया आहेत म्हणून. शेवटचा दिवस उजाडला. विजयादशमीची संध्याकाळ. सगळे भक्त वाट बघून होते की आज श्री स्वामी समर्थ कोणतं रूप दाखवतील बरं. श्री स्वामी समर्थ वटवृक्षाखाली बसले होते. संपूर्ण दरबारात ढोल ताशे, शंख, घंटा वाजत होते. भक्त आरती म्हणत होते, पण त्यांचं लक्ष मात्र श्री स्वामी समर्थांकडे होतं. संपूर्ण दरबारामध्ये अचानक एक विलक्षण प्रकाश पसरला. श्री स्वामी समर्थांची रूपं बदलायला लागली. कधी ते निरागस कन्या झाले, कधी तरुणी, कधी आई, कधी जगतजननी, कधी दुर्गा माता, कधी सुवर्णमयी देवी. भक्तांच्या अंगावरती शहारे उमटले. ही सगळी रूपं विरल्यानंतर पुन्हा समोर दिसू लागले श्री स्वामी समर्थ. डोळ्यात अपार करुणा, निरंकार स्वामी. भक्तांना आता खात्री पटली की श्री स्वामी समर्थ म्हणजेच परब्रह्म आहेत. संपूर्ण दरबारामध्ये जयघोष पसरला. जय स्वामी समर्थ, जय आदिमाया म्हणून. स्वामींनी भक्तांकडे पाहिलं आणि म्हणाले की तुम्ही 9 दिवस 9 रूपं पाहिली, पण एक गोष्ट लक्षात ठेवा की ही सगळी रूपं माझ्या एकाच सत्याची छटा आहे. मीच परब्रह्म, मीच आदिमाया आहे. रूपं बदलतात, पण सत्य एकच राहतं. आज विजयादशमी. फक्त बाहेरच्या रावणालाच नव्हे तर आतल्या रावणाला सुद्धा मारा. अहंकार, क्रोध, राग, मत्सर, लोभ हे सगळं काढून टाका. तेव्हाच तुम्हाला माझा कृपा आशीर्वाद लाभेल आणि विजय तुमचाच असेल. बाकी भिवू नका, मी तुमच्या पाठीशी. श्री स्वामी.